सकाळचा माझा ऋणानुबंध फार जुना आहे. म्हणजे 1958 ते 62 या 4 वर्षाच्या काळामध्ये सकाळची मी पत्रकार या नात्यानं जोडला गेलो. नानासाहेब परुळेकर संपादक होते आणि मी आणि पवारसाहेब दोघंही बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये त्यावेळेला आलो होतो आणि एक जाहिरात आली की आम्हाला कॉलेजचे प्रतिनिधी हवे आहेत पत्रकार म्हणून. तर मी आणि पवारसाहेबांनी अर्ज केला. माझी आर्थिक निकडही होती, साहेबांची तशी थोडी बहुत निकड होती, पण एक नवीन काहीतरी क्षेत्रात आपण शिकायला मिळेल म्हणून ते आणि मी अर्ज भरला. सुदैवाने मी दोघंही सिलेक्ट झालो. त्यात साहेबांनी 2 वर्षच पाहिलं, पण मी 4 वर्ष पत्रकारिता केली. गंमत अशी असायची की त्यावेळेचा आमचा पगार 7 रुपये महिना होता त्या काळामध्ये आणि जेवढ्या आम्ही बातम्या देऊ छापून येत असत आमच्या दिलेल्या, त्याच्या कॉलम इंचवर आम्हाला पैसे मिळायचे. त्या पैशाची निकड असल्यामुळं कॉलम इंच कसे वाढवता येतील याचाच आम्ही विचार करायचो एका बातमी छाप देताना. आणि ती बातमी एक 5 ओळीची बातमी असेल ती 15 ओळीपर्यंत आम्ही ओढून नेऊन लिहून द्यायचो. आणि रात्री ज्या वेळेला संपादकांना ती दिली रात्रीच्या द्यायचो, दुसऱ्या दिवशी सकाळी बातमी यायची ती 5 ओळीच छापून यायच्या, 10 ओळी कट व्हायच्या आणि थोडं नर्वस व्हायचो. पण दर शनिवारी नानासाहेब अशी एक सभा मीटिंग घेत असत आमची आणि आम्ही जे काही देतो काम करतो त्याच्यामध्ये आमच्या काय चुका आहेत, आम्ही काय सुधारणा केली पाहिजे हे शिकवायची. तर त्यांनी मला जाणीवपूर्वक सांगितलं होतं की कमीत कमी शब्दामध्ये बातमी लिहून त्याचा आशय जो आहे तो वाचकांपर्यंत पोहोचवणं ही पत्रकारिताची खरी कला आहे आणि त्यांनी ती आम्हाला शिकवली. त्यामुळे त्यामुळे 2 गोष्टी साध्य होतात की कमी लोकांना जास्त वाचायला आवडत नाही, थोडक्यात वाचून त्यांना कळलं की बरं वाटतं एक. आणि दुसरी गोष्ट फापट पसारा छापून वर्तमानपत्राची जागा अडवून इतर चांगल्या बातम्या बाजूला राहतात याचंही आपण भान ठेवलं पाहिजे. तेव्हापासून मला जे शिक्षण मिळालं माझ्यामध्ये त्या काळामध्ये लेखक माझा जागा झाला. मी त्यानंतर खूप लिखाण केलं. 62 साली सकाळमधून सोडलं कारण मग पुढं लॉ करायचं, पुढे व्यवसाय करायचा होता. कारण पत्रकारिता हे माझं ध्येय नव्हतं, माझी ती जरूर होती, परंतु आयुष्यामध्ये केल्यानं मला खूप काही शिकायला मिळालं. मी त्यानंतर अनेक विषयावर लिहायला लागलो आणि सकाळमध्ये माझे ते लेख छापूनही येत. हे करत करत वाटचाल करत असताना छोट्या थोड्या शब्दात लिखाण करण्याचं एक कसब माझ्या रक्तामध्ये आलं आणि त्यानंतर मी विठ्ठलनामा एक पुस्तक लिहिलं ज्याच्यामध्ये पवारसाहेबांबरोबरची माझी एक 60 वर्षाची मैत्री, आमच्या काही अनेक मित्रांची, त्यांचे अनेक प्रसंग त्याच्यामध्ये आले आणि त्याचं रेकॉर्डचे झालं. 15 आवृत्त्या त्याचे निघाले. खरं म्हणजे मी लेखक नाही, परंतु लेखनाची जी कला सकाळमध्ये मला मिळाली ना ती मला आजही आयुष्यामध्ये उपयोगाला पडते. सकाळला 93 वर्ष झाली आहेत. आणखीन अशीच वाटचाल त्यांची चालत राहो. नवीन पिढी आलेली आहे. प्रतापरावानंतर आता अभिजित आलेला आहे आणि ज्या पद्धतीने सकाळमध्ये नाविन्यपूर्ण बदल घडताना दिसत आहेत ते बदल पाहून आनंद वाटतो. आणि मला खात्री आहे की जो सकाळचा एक ठसा लोकमानसामध्ये आहे, म्हणजे असं म्हणतात आणि हे खरं देखील आहे की सकाळी उठून वाचल्याशिवाय दिवस बरा जातच नाही. ही जी सवय वाचकांना सकाळनी लावली ना गेल्या 93 वर्षामध्ये अनेक संपादकांनी लावली. म्हणजे मुणगेकर होते, साठे होते, अनेक असे संपादक होऊन गेले. त्या मंडळींनी ही सवय ठेवली. तीच पुढं तोच वसा पुढं आजची सुद्धा टीम सकाळची जी आहे ती चालवते. ते पाहून मला खूप आनंद वाटतो आणि खात्री आहे की 93 काय आणखीन 100 वर्ष सकाळ अशाच घोडदौड करत पुढे चालत राहील आणि त्याच्यासाठी माझ्या शुभेच्छा राहतील सतत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.